या ठिकाणी 1,55,555 रुपयाचा पुरस्कार। पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फटका खेळला आणि सुरुवात जर पाहिली तर या ठिकाणी जबरदस्त होते आणि हा बॉल जातोय सिलिकॉन षटकार आलाय पप्पू तोडकर। या हंगामात काय फॉर्मात आहेत, परंतु आशिष देखील काही कमी नाहीयेत। यावेळेला बाहेर आले, कव्हरची दिशा निवडली आहे, आणखीन एक बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि हाही बॉल 4-4 हा मुकाबला भारतीय टेनिस क्रिकेट मधील एका मोठ्या स्पर्धेचा आहे। आशिष आणखीन याही वेळेला बॉल जातोय, एकदा जोरदार आवाज होऊ द्या, सीमारेषा पार षटकार। थँक्यू डीजे। वादळी सुरुवात मैदानात, धावफलक पोहोचलाय तो 16 धावा धावसंख्या। पप्पू तोडकर महाराष्ट्रातील सगळ्यात वेगात धावणारे 100 मीटर पोलीस आहेत गेली कित्येक वर्ष, तर इकडे बनवाव्या लागणार आहे सध्या पप्पू तोडकर इन ऍक्शन। ओहो, फॉलिंग स्वीप हा असा फलंदाज आहे, आपण मारलेला बॉल झोपून पाहतो कुठे गेलाय, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल कसा मारलाय पप्पूने हा फटका। वाह वाह वाह। डीजे 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 एक मिनिट, पप्पूने मारलेला फटका पहा, त्याच्यानंतर पप्पू अगदी मैदानावर झोपले आणि पाहतायत हा बॉल किती लांब गेलाय, मैदानाच्या बाहेर गेलाय। पप्पूचा हा स्ट्रोक आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या। काय सर फटका लगावलाय फलंदाजानं, फटका लगावल्यानंतर खाली पडलेत। हा, आणि प्राइस हे 1,000 पेक्षा वरती पाहिजे याची नोंद आपण घ्यायची, आयोजकांच्या तशा सूचना आहेत। आणि केलेल्या कामगिरीवर यावेळेला पप्पू उलटा पुलटा स्ट्रोक या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले आणि काय कामगिरी केली आहे। पहिल्याच ओव्हर मध्ये जर पाहिलं तर धावसंख्या 27 धावा धाव फलकावर होत आहे श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स। पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकात आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी मैदानात आपण बघतोय। 27 धावा, ज्या 27 धावात डावखुरा वेगवान गोलंदाज। आकू टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपरचा बॅकफुटला येतोय, कट करतोय, कव्हर पॉइंट बाउंड्रीला, चेंडू सीमा पार, क्रिकॉन चौकार। कोंड 11 कालवी विरुद्ध श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान। ओव्हरपिच चेंडू, एक लॉफ्टेड फटका डीप लॉंग ऑनला, गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी। या ओव्हर नंतर बाहेर येतोय, तुम्ही बसा, तुम्ही उठू नका। काय जबरदस्त माहोल इकडे पाहायला मिळतोय, हार तर कुणालाच नकोय। पप्पू तोडकर या नावाची चर्चा आज अख्ख्या सिंधुदुर्गात देखील किंवा टेनिस क्रिकेट जगतात। बॅटचा स्टान्स पाहना, कशी बॅट आपटतात, जणू काही एखादा लाकूड तोड्या आलाय आणि घाव घालायचा आहे त्याला, परंतु काय जबरदस्त स्ट्रोक इकडे खेळलाय। प्रेक्षकांची गर्दी पाहना, आणि हीच तर स्ट्रेंथ आहे आपल्या टेनिस क्रिकेटची, आणि म्हणूनच आम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगावे लागेल, वानखेडे पेक्षा आणि IPL पेक्षा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी प्रिय आहे। धावफलक पोहोचलाय तो 41 षटक सुरू आहे ते तिसरं 37 धावावर वैयक्तिक पप्पू तोडकर आणि रणजित फराटे फलंदाजी करतोय 2 धावावर। पलटा चेंडू उडावलाय, चेंडू भिरकावलाय डीप स्क्वेअर लेगला। ओहो, पुन्हा एकदा डीजे पुन्हा एकदा पप्पू पडला आणि हा बॉल पाहत होता कशा प्रकारे। ऍक्शन रिप्ले मध्ये हा स्ट्रोक पाहायला आवडेल tenniscricket.in वर। पप्पूचा हा फॉलिंग स्वीप आज चर्चेत असेल, ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळलाय, पडले अक्षरशः खेळपट्टीवर, परंतु बॉलला मैदानाच्या बाहेर पाडलाय। डीजे या। निम्मी षटक समाप्त होत आहेत, 47 धावा धावफलकावर, गोलंदाजीत बदल होतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया सर चंदू